नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर हे माझे उंबरठ्याचे पूजन झालेले आहे आणि आज आहे आपले श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ही आहे रामाची मूर्ती. ती आमच्याकडे सगळ्यांना रामाची मूर्ती अशी अखंड पितळाची वाटलेली आहे आणि तिची मी आज स्थापना करणार आहे. तर आधी मी इथे रामचंद्रांच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक केला. श्रीराम 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 असे म्हणत पाण्याने अभिषेक केला. तसेच मी आता पंचामृताने अभिषेक करणार आहे. पंचामृत करून घेतलं आहे. त्यामध्ये मी दूध, दही, तूप, साखर आणि मध असे हे 5 अमृत टाकले आहे. असे तयार केलेले आहे मी पंचामृत. असे मी श्रीरामाच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करत आहे. श्रीराम 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 हा जप चालू ठेवून तर असा मी रामाला अभिषेक करून घेतलेला आहे. मग आता स्वच्छ पाण्याने परत अभिषेक करून घेणार आहे. श्रीराम श्रीराम हा जप करून मी अभिषेक केलेला आहे. मूर्ती आता आपण पूर्ण स्वच्छ करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व मूर्ती अभिषेक करून घ्यायचा आहे. सर्व स्वच्छ करून घ्यायची ही मूर्ती अगदी. आणि ही आहे माझी आजची पूजा. तर म्हटलं फुलं वाहण्याच्या आधी तुम्हाला देवाचं दर्शन द्यावे सगळ्या. तर अशी मी प्रभू रामचंद्रांची मूर्ती इथे ठेवली आहे. त्याला मी हळदी, कुंकू, अक्षता वाहून घेते. अक्षता वाहून घेतल्या आहेत. आता मी हे फुलं वाहून घेतले आहेत. सगळीकडे संपूर्ण देश राममय झालेला आहे. सगळीकडे पॉझिटिव्हिटी एनर्जी दिसतीये. वाटतंय सगळीकडे रामाचे नाम जप चालू आहे. आता 12 नंतर राम जन्म होणार आहे. उंबरठ्याचं लेपन तर बघितलंच आहे तुम्ही झालं आहे. राम नामातच इतकी शक्ती आहे की राम नाम जरी घेतले तरी रामाची छबी डोळ्यासमोर दिसते. तसेच मी आज उंबरठ्यावर देखील केशरी रंगाचा समावेश केला आहे. केशरी रंगातच, भगव्या रंगातच किती छान वाटते. तर मी आज सगळीकडे केशरी रंगाचा वापर करत आहे. मस्त भगवा रंग, आज त्याच रंगाचा समावेश करणार आहे मी. आणि हे आले आहे, हे सगळ्यांनाच आलेले होते पोस्टर. तर मी हे पोस्टर याप्रमाणे असे इथं ठेवते. पण ते मला काही व्यवस्थित वाटत नाही. मी परत व्यवस्थित करून आणि परत ठेवले आहेत. ही आहे आपली श्रीरामाची मूर्ती जी अयोध्येला स्थापन झालेली आहे. त्याचं दर्शन दिलं आहे तुम्हाला पण. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झालेली होती. इतकी सुंदर भव्य दिव्य अशी मूर्ती, खूपच सुंदर अलौकिक अशी मूर्ती आहे. डोळ्याची पांग फेडणारी अशी ही मूर्ती आहे. खूपच सुंदर, अतिशय बघतच राहावं असं वाटतं. इतकी छान मूर्ती आहे ती.
पोस्टर आले होते ते मी असे समोर ठेवून राम मंदिरामध्येच आल्यासारखे वाटते. आज आपल्याला करायची आहे ती म्हणजे दिवाळी. राम असे नाव आहे जे आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्यात समावेश असतो रामनामाचा. मी आता अगरबत्ती वाळून घेतलेली आहे. राम हे आपल्यामध्येच आहे. राम नामाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे झोपड़ी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. अखेर आज राममूर्तीची स्थापना झालेली आहे. अयोध्येच्या मंदिरात त्याचे उद्घाटन झालेले आहे. त्याची स्थापना झालेली आहे. देश राममय झाला आहे. खूप काही कॉन्ट्रोवर्सरी चालू आहे. जेथे भक्ती असते तेथे या सर्व गोष्टींना दुय्यम स्थान असते. पहिले स्थान देवांना, कोणाकडून का असेना, पण श्रीरामाची स्थापना झालेली आहे. 500 वर्षापासून ज्या साठी एवढे भांडणं झालेले, ज्या लोकांनी आपल्या प्राणाचे त्याग केले, बलिदान दिले, त्याची आज चीज झाली आहे. ना भूतो ना भविष्यती अशी ही गोष्ट घडतीये. जोपर्यंत देवांची त्यांची इच्छा नसते तोपर्यंत कुठलीच गोष्ट होत नाही. श्रीरामाची इच्छा आहे म्हणूनच ही गोष्ट घडतीये. श्रीराम प्राणप्रतिष्ठा, किती सुंदर दीपोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. अशा पद्धतीने मी तर सर्वीकडे आज राममय असे वातावरण, संपूर्ण देश राममय झालेला आहे. सगळीकडे खूप पॉझिटिव्ह एनर्जी दिसतीये. सगळीकडे दिवाळी साजरी करता आहेत. अशा पद्धतीने मी हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतलेल्या. असे जणू काही असं वाटतं आपणच अयोध्येला गेलेलो आहे. रामाची छबी आपल्या डोळ्यात नेहमी दिसते. खूप एक पॉझिटिव्ह असल्यासारखे वाटते. सगळ्या संपूर्ण देशात रामाचा जप चालू आहे. रामाची गाणी चालू आहेत. अशा पद्धतीने संपूर्ण देश राममय झालेला आहे.
अशी ही आपली रामाची सेवा या ठिकाणी झालेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे ती. त्या मंदिराच्या समोरच ठेवलेली आहे. जणू असं वाटतंय मंदिरातच रामाची मूर्ती स्थापन झाली आहे, घरात सुद्धा. अशा पद्धतीने आणि माझं पिल्लू त्याने रामांचा आशीर्वाद घेतला शिवायने. हे माझं छोटं पिल्लू ओम याने पण रामाचा जप केला, आशीर्वाद घेतला. तर सर्वांना नमस्कार, सर्वांना श्री स्वामी समर्थ.